ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राइम सारख्या डिजिटल आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मला मिळणारी ग्राहकांची पसंती दिवसेंदिवस वाढत चालली आहे। मात्र अशा प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱ्या कंटेंटवर कोणताच अंकुश नसल्याची तक्रार वारंवार करण्यात येत होती। म्हणूनच त्यावर आता केंद्राच्या माहिती प्रसारण खात्याची नजर असणारे ऑडिओ व्हिज्युअल कार्यक्रमांप्रमाणे चालू घडामोडींवर भाष्य करणाऱ्या वेबसाईट्स आणि बातम्या देणाऱ्या वेबसाईट्सवर देखील आता सरकारची नजर असणार आहे। याबद्दलचे अपडेट देण्यासाठी प्रशांत कदम आपल्या सोबत आहे। प्रशांत, या सगळ्याबद्दल आता सरकारकडून नोटिफिकेशन जारी करण्यात आल्याचं समजतंय, काय नेमकं म्हणणं आहे सरकारचं, काय आहे नोटिफिकेशन मध्ये? खरं तर गेल्या काही दिवसांपासून या निर्णयाची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये होती आणि आज त्या संदर्भातलं परिपत्रक केंद्र सरकारनं काढलेलं आहे। मुळामध्ये हा जो डिजिटल कंटेंट आहे, नेटफ्लिक्स असेल, त्याच्यानंतर प्राईम व्हिडिओ, याच्यामुळे होत काय होतं की एक समांतर व्यवस्था उभी राहिलेली होती। म्हणजे पूर्वीसारखं थिएटरमध्ये सिनेमा जाऊन पाहणं हे काही आवश्यक राहिलेलं नव्हतं। त्याच्याऐवजी तुम्ही घरबसल्या सिनेमा पाहू शकत होता आणि केवळ सिनेमाच नव्हे तर इतर अनेक वेब सिरीज आपल्याला माहिती आहे की त्याच्यावरचा जो कंटेंट आहे की जो एरवी सेन्सॉरच्या कात्रीत सापडू शकतो तो या OTT प्लॅटफॉर्म्सवरती रिलीज होत होता। आणि अर्थात कलेच्या दृष्टीनं, अभिव्यक्तीच्या दृष्टीनं ही चांगली गोष्ट मानली जात होती, कारण या कलेला कुठलंही बंधन त्याच्यामध्ये नव्हतं। त्याच्यामुळे जरी कलाकारांना त्याच्यामध्ये स्वातंत्र्य मिळत असलं तरी आपल्याला माहिती की कुठल्याही सरकारला जर एखादी गोष्ट नियंत्रणमुक्त व्हायला लागली तर अस्वस्थ वाटायला लागतं आणि कदाचित त्याच उद्देशानं आता हे पाऊल जे आहे ते उचलण्यात आलेलं आहे। आणि त्याच्यामुळं हा जो डिजिटल कंटेंट आहे आणि तो दोन्ही स्वरूपाचा आहे, म्हणजे हे जे OTT प्लॅटफॉर्म्स आहेत त्याच्यावरचे फिल्म्स असतील आणि याच्याशिवाय अजून एक त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की न्यूज अँड करंट अफेअर्स कंटेंट ऑन ऑनलाईन प्लॅटफॉर्म, म्हणजे ज्या न्यूज आणि इतर जे आपले माध्यम आहेत की जे राजकीय घडामोडींच्या वरती भाष्य करत असतात तर तो सुद्धा कंटेंट आता केंद्रीय माहिती प्रसारण खात्याच्या अंतर्गत येणार आहे। आता हे जे बिझनेस ॲलोकेशन रूल्स आहेत त्याच्यामध्ये त्यांनी या दोन गोष्टींचा समावेश केलेला आहे। फक्त आपल्याला हे बघावं लागेल की जसं एखादी फिल्म रिलीज होण्याआधी सेन्सॉरचं एक प्रमाणपत्र आवश्यक असतं तर तशाच पद्धतीचं प्रमाणपत्र सुद्धा आवश्यक राहणार का OTT प्लॅटफॉर्मच्या या चित्रपटांसाठी, हे आपल्याला डिटेल परिपत्रकामध्ये कळेल। याच्याशिवाय आत्ताची जी स्थिती होती, आता हे प्लॅटफॉर्म्स जे आहेत ते केवळ IT मिनिस्ट्रीच्या अंतर्गत होते आणि त्याच्यामध्ये केवळ पॉर्नोग्राफिक कंटेंट आहे का वगैरे याच गोष्टी पाहिल्या जात होत्या। मात्र आता जेव्हा हे INB मिनिस्ट्रीच्या अंतर्गत येईल तेव्हा इतर गोष्टींवरती सुद्धा सरकारची नजर जी आहे ती राहणार आहे। एकीकडे कलाकारांना जे स्वातंत्र्य मिळत होतं त्यांच्या अभिव्यक्तीचं ते याच्यामुळं कमी होते, त्याच्यामुळे त्याला विरोध होण्याची शक्यता आहे। आणि दुसरीकडे सरकार हे कसं आवश्यक आहे याची सुद्धा कारणं जी आहे ते सांगू शकतं। प्रशांत, याबद्दल आणखी एक थोडक्यात सांगाल ते म्हणजे की तरुणाई या OTT प्लॅटफॉर्मकडे सगळ्यात जास्त आकृष्ट होणारा वर्ग आहे, त्यामुळे कंटेंटवर याचा काय नेमका परिणाम होऊ शकतो सरकारनं जे नोटिफिकेशन जारी केले त्याचा, आणि यासोबतच बिझनेसवर सुद्धा परिणाम होण्याची शक्यता आहे, याबद्दल काय सांगाल थोडक्यात? नक्कीच, खरं तर कुठलीही कला उच्च दर्जाची तेव्हा मांडली जाते की जेव्हा त्याच्यावरती कुठलीही बंधनं नसतील। आणि OTT प्लॅटफॉर्मवरचा हा कंटेंट तरुणांमध्ये लोकप्रिय होण्याचं कारणच हे होतं की त्याच्यामध्ये कुठलीही सेन्सॉरशिप नव्हती। आता जेव्हा अशा पद्धतीचा निर्णय सरकार आणेल तेव्हा त्याला विरोध होण्याची शक्यता आहे। आणि बिझनेसच्या दृष्टीनं जर आपण लॉकडाऊनमध्ये बघितलं, अनेक चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होण्याआधी थेट OTT प्लॅटफॉर्म्सवरती रिलीज होत होते आणि त्याच्यामुळं मला वाटत नाही की बिझनेसवरती त्याचा काही फार परिणाम होईल, कारण हे एक समांतर माध्यम ऑलरेडी तयार झालेलं आहे। फक्त कंटेंटच्या दृष्टीनं, अभिव्यक्तीच्या दृष्टीने त्याला काही चाप बसू शकतो आणि त्याला कशा पद्धतीने विरोध होतोय हे देखील पाहावं लागेल। निश्चितच, त्यामुळे याबद्दल आता सरकारकडनं कशी आपली बाजू मांडली जाते आणि एकंदरीतच लोकांकडून याला कशी पसंती मिळते की विरोध होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। प्रशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।